तर मित्रांनो, लोहगडावर यायचं झाल्यास सर्वप्रथम लोणावळ्याला यावं लागतं. लोणावळ्याला आल्यानंतर साधारणपणे 9 ते 10 किलोमीटर अंतरावर मळवली हे गाव लागतं. ज्या मळवली गावापासून अवघ्या 5 किलोमीटरचे अंतर पार करून आपण लोहगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. नमस्कार मित्रांनो, जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे. तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे राज रेवाले आणि आज आपण आलो आहोत एका ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्यायला, म्हणजेच किल्ले लोहगड. तर चला आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. चला. सुंदर अशी माकडे पण पाहायला मिळतात आपल्याला. हाय. ए ए तर मित्रांनो, आज आपण लोहगडवरती 5 जण आहोत. आज आपली नवीन मित्रमंडळी आहेत, पाहू शकतात. शुभम आहे, स्वाती, तन्वी आणि जतन. तर आपण 5 जण लोहगड सर करणार आहोत. तुम्हाला पूर्णपणे लोहगडचे इतिहास आणि पूर्ण गडाची माहिती तुम्हाला मी लॉग मध्ये देईन. तर लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. चला जाऊयात वरती. मागे कातरपुरी पायऱ्या चाललंय, वरती दरवाजा. तर मित्रांनो, पाहू शकतात वरती आपल्याला एक ट्रेचा जो गडाचा पहिला दरवाजा आहे, म्हणजेच गणेश दरवाजा. मित्रांनो, गणेश दरवाजा तुमचा आतमध्ये आला तर आपल्याला एक देवळं पाहायला मिळते. पाहू शकता इथे सुंदर. वरती आला वरती आपल्याला तोफा पाहायला होता. तिथे 3 तोफा आहेत. तर मित्रांनो, आपल्या इथे तोफे मावून झालेला की आपल्याला इथे शिलालेख पाहायला मिळतो. पाहू शकतो बघा. इथे छोटीशी खोली आहे, ती तुम्हाला दाखवतो मध्ये. पाहू शकता हे सुंदर छान खोली आहे. आवाज होत इथे. तर मित्रांनो, आपला दरवाजा पाहून झाल्यानंतर इथे पुढे आल्या ना आपल्याला अजून एक दरवाजा नजारा आणि तटबंदी अजून चांगल्या अवस्थेत होती. महत्वाची तटबंदी पाहू. आपल्याला एक खोली पाहायला मिळते. खोली नसून हे सप्तक आहे पुरातन काळातला, होऊ शकतात. तुम्ही त्याच्या राईट साईडला बघितलात ना, तर याला आपण सूर दरवाजा म्हणू शकतो. एक दरवाजा आहे, पाहू शकतात. तर मित्रांनो, आपला झाल्यानंतर आहे ना, आपल्याला इथे एक छोटी खोली बाहेर.
पूर्ण अंधार आहे इथे आतमध्ये. जे आहे त्याच्यामध्ये आता आता आपल्या इकडे वरती जायचं आहे. तर खालचा पैसा पूर्ण पाऊस झालाय. जाऊयात वरती. पाहू शकतात महादरवाज्या वरती जाऊयात तिथे आपण आता. पण थोड्या वरती आलेला आपल्याला अजून खोल्या पाहायला मिळतात. बोलू पाहू शकता इथे कमी खोल्या आहेत. तर मित्रांनो या खोलीमध्ये पाहिलं तर तुम्हाला पाणी पाहायला मिळतो. पाहू शकता. तर मित्रांनो हे दोन्ही पाण्याच्या टाकी नसून हे धान्य कोठार आहे. जेव्हा या गडाचं इथे डागडुजीचं काम चालू होतं ना तेव्हा या धान्य कोठारामध्ये पाणी साठवलं गेलं होतं. तेव्हा ते पाणी आहे त्यामध्ये. चला आता आपलं थोडं वरती आपला आजूबाजूचा तो पाहायला भेटतो. तर मित्रांनो इथेच आपण पुढे आलो की आपल्याला अजून एक दरवाजा पाहायला मिळतो जो आहे महादरवाजा. पाहू शकता की महादरवाजावरती बघितलात तर हनुमानरायाची मूर्ती आहे. दरवाजापैकी हा एकच दरवाजा आहे जो अजूनपर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहे आणि खूप जुना आहे. पाहू शकतात. इथे पाहिले तर आपल्याला ती खोली पाहायला मिळते. पाहू शकता. जाऊया आता गाड्याच्या साईडला. मित्रांनो आपला महादरवाजा पाहून झाल्यावर आपण वरती आलो ना तर आपल्याला इथे एक सभागृह पाहायला मिळतो. तोही दाखवतो तुम्हाला. पाठीमागे बघू शकतात. तर आता आपण जाऊयात तिथे. तरी इकडे मित्रांनो सभागृह आहे. तर मित्रांनो प्राचीन ऐतिहासिक सभागृह आहे. इथे तुम्ही एक तोफी आहे इथेही पाहू शकता. तीन तोफा आहेत तिथे मित्रांनो. सभागृह पाहून झालं ना इकडे थोडं पुढे गेलात तर आपल्याला इथे मित्रांनो इमारतीचे अवशेष आहेत. इथूनच थोडस पुढे आलात ना हे बघा इथे गुफा पाहायला मिळते आपल्याला. मित्रांनो तिथेच थोडं पुढे आल्यावर आपल्याला इथे पाहायला मिळते खोल्या आहेत. तरी तुम्हाला दाखवतो काय ते आपण आतमध्ये जाऊन बघूयात.
मित्रांनो पाहू शकतात आतमध्ये. तर मित्रांनो ही आहे घोड्याची बागा. पूर्वी इथे घोडे बांधले जायचे, पाहू शकतात. सुंदरशी खोली आहे. मित्रांनो अजून एक खोली आहे, ती दाखवतो. तिथे आतमध्ये पाणी आहे, पाहू शकतात. सुंदर छान असं पाणी आहे. तर मित्रांनो ही घोड्याची बागा पाहून झाल्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर मित्रांनो, घोड्याची बागा पाहून झाल्यावर आपण पुढे येतो तेव्हा आपल्याला इथे लक्ष्मी कोठी लागते, पाहू शकतात. तर मित्रांनो, लक्ष्मी कोठीच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने या कोठ्याऱ्यांची भव्यता लक्षामध्ये येते, कारण एका पाठोपाठ असणाऱ्या बहुसंख्य खोल्या पाहायला मिळतात आणि त्या आपल्या लक्ष वेधून घेतात. तर मित्रांनो, ही झाली आपली लक्ष्मी कोठी पाहून. आणि या लक्ष्मी कोठीचा अतिशय समग्र असा इतिहास आहे. ज्यावेळी मराठ्यांनी पहिल्यांदा सुरत लुटली होती तेव्हा जेवढा काही द्रव्य, जेवढा काही खजाना लुटून आणला होता, तेव्हा त्यावेळी आपल्या मराठ्यांचे सेनापती होते ते म्हणजे नेतोजी पालकर. महाराजांच्या आदेशाने नेतोजी पालकरांनी तो सगळा लुटलेला खजाना या लोहगडावरती आणला होता आणि तो या लक्ष्मी कोठीमध्ये आणून ठेवला होता. तर मित्रांनो, हा अशा प्रकारे मराठ्यांचा इतिहास या लक्ष्मी कोठीला लाभलेला आहे. मित्रांनो पाहू शकता इथे लिहिलेलंही देखील आहे. मित्रांनो इथूनच थोडं पुढे आल्यावर आपल्याला हा तलाव पाहायला मिळतो. तर मित्रांनो, या तलावाचं रहस्य सांगायचं म्हटलं तर हा तलाव 16 कोणी तलाव आहे. म्हणजे याला 16 कोण आहेत. जसं त्रिकोण, चौकोन असं असतं, तसं याला 16 कोण आहेत, पाहू शकतात तुम्ही. आपण पाहूयात, चला तलावाच्या खाली बघून येत नदी. तर मित्रांनो, पाहिलात तर इथून एक तलावामध्ये उतरण्यासाठी रस्ता आहे. आपण इथे खाली जाऊया. 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. मित्रांनो पाहू शकतात, बरोबर 16 पायऱ्या आहेत. आणि हा जो तलाव आहे तो पण 16 कोणी तलाव आहे. आता हा योगायोग म्हणू शकतो किंवा त्या काळातली महाराजांची युक्ती. तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. पाहू शकता तुम्ही. ते एक छोटासा बोर्ड देखील आहे, बघूया आपण त्यावर काय लिहिलेलं आहे. बघा, सोलापुरी तलाव इथे लिहिलेला आहे. असा तलाव. चला, तलाव आता बघून झाला आपला, आता जाऊयात वरती. तर मित्रांनो, तिथंच आपण थोडं पुढे आलं तर आपल्याला एक तलाव पाहायला मिळतो. खूप मोठासा तलाव आहे. चला दाखवतो तुम्हाला. पाहू शकता माझ्या मागे
रस्ता दाखवतो. तर मित्रांनो, तिथूनच आपण थोडा वरती आलात ना, मंदिर पाहायला मिळतो, महादेवाचं मंदिर, ते दाखवतो तुम्हाला. पाहू शकता इथे महादेवाची छोटी पिंड पण आहे. तर आपण आता मंदिर पाहूयात. तर मित्रांनो, आपण इथे थोडं वरती आलं की आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं, ते दाखवतो तुम्हाला. या मंदिराच्या बाहेर आपला एक मंदिराच्या बाहेर एक नंदी उभा आहे, पाहू शकता. ऑफ करू. हर महादेव. मित्र पाहू शकता तिथे महादेवाची पिंड आहे छोटीशी, सुंदर असं मंदिर आहे. त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर गेल्यावर खूप झुमीन. मित्रांनो, आपले महादेवाचं मंदिर पाहून झालं ना, त्याच्या बाजूला एक तलाव सुद्धा आहे, या दाखवतो. मित्रांनो पाहू शकता इथे लिहिलेले लिहिलेलं आहे, हे त्र्यंबक तलाव आहे. ते वर्षाचे 12 महिने पाणी असतो. इथेच महादेवाच्या मंदिराच्या बाजूला आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, महादेवाचं मंदिर आणि त्र्यंबक तलाव पाहून झालं ना की आपण थोडं इथे मंदिराच्या मागे चालत ना, तर आपल्याला काही पाण्याची टाकी पाहायला मिळतात, तर दाखवतो. पाहू शकता तिथे 1 2 आणि आता पाण्याची टाकी आहे. अजूनही काही पाण्याची टाकी आहे बघा इथे. पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो आपल्याला. जर का पुढे गेलात अजून एक पाहायला लागतं, हे दाखवतो तुम्हाला मी. तर गडाच्या एकदा आपण वरती टोकावरती आहोत. तुम्ही पाठचा व्ह्यू बघू शकतात, सुंदर आहे ना. तर इथं आल्यावर आपल्याला एक मोठं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. हे बघा, सुंदर आणि छान असं पाणी आहे. तुम्ही पाणी पिऊ शकता तिथे गडावरती आला तर. पिण्यायोग्य आहे पूर्ण. तर मित्रमंडळी पण पूर्ण तिथं सर्व बसलेले आहेत, पाणीच पित आहेत, आनंद घेत आहेत. चला आपण पण थोडा पाण्याचा आनंद घेऊयात आता. पाहू शकता तुम्ही, इथून जर आलात थोडंसं पुढे, ते बघा स्वच्छ आणि सुंदर असं पाण्याचा टाका आहे. एवढं मोठा तलाव आहे तो कुठला तिथे बिसलेरीच्या पाण्यामध्ये चव नाही, ती या पाण्यामध्ये चव आहे. तुम्ही गडावरून हा पाणी पिऊन पाहतो नाही पण भरायचे. छान आणि सुंदर असं पाणी आहे. तर चला आता आपल्याला इकडे जायचं आहे. तर मित्रांनो, इथूनच थोडं खाली आल्यावर आपल्याला एक दर्गा पाहायला मिळते, पाहू शकतात पाठीमागे. तर मित्रांनो पाहू शकतात इथे काही पाण्याचे टाके आहेत. हे पाण्याचे टाके पाहू शकता तुम्ही, गुफेसारखे आहे. गडाशी संलग्न जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर अंतराचा एक विंचुआच्या शेपटीच्या आकाराचा एक कडा आहे. त्याला विंचू कडा असे म्हणतात. तर मित्रांनो, आपल्या लोहगडचा ट्रेक हा यशस्वीकरित्या पूर्ण झाला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला ट्रेक? एकदम मस्त होता. तर मित्रांनो, तुम्हालाही हा कसा वाटला ट्रेक तो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपण भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये, थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला भेटू पुन्हा एकदा.